राज Remind you, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. K. Brahman Dev Bhatale won the toss. They elected field first. दोनों ओपनर जॉली ने टॉस जीता है. सॉरी, बल्लेबाजी का फैसला किया है. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. मेरे साथ कंप्यूटर कमेंटेटर शुभात धुमाल जुड़ चुके हैं. डॉक्टर गवली सर, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फक्त द्यायचा आहे आपल्याला. नयन केळवे संघाचा ज्याने केली. नयन इज द मॅन ऑफ द मॅच. यस, स्वराज चौधरी यांच्या शुभ हस्ते पुरस्कार, एक आकर्षक ट्रॉफी आणि बॉम्बे कॉटन क्षेत्रातील फार मोठं नाव. भाभी के बताइए अगला मैच किसका है? प्राइड ऑफ ताडाली. श्याम शेठ कोंडा आणि निलेश पाटील यांचं नाव नक्कीच जोडलं जाईल. बॉम्बे कॉटन क्षेत्रातील फार मोठं नाव. त्यांच्या माध्यमाने आकर्षक गिफ्ट. सर्दी में भी गर्मी का एहसास आमचे सिद्दीक भाभेजी नेहमीच म्हणत असतात. मोहिल मात्रे सामना कर रहे हैं भाटाले एक्सप्रेस. वेल प्लेड नयन एंड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मैच. पंकज मालिका डाउन टू लेग साइड, वाइड से शुरुआत होती हुई 1 रन से खाता खुला है लेट. परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतकर. वेगवान चेंडू होता मात्र दिशेमध्ये भरकटतोय. आपण बघतोय भाटाला एक्सप्रेस पंकज माली कमाल के गेंदबाज हैं, लेकिन कमाल के ऑलराउंडर है जॉली के. कामतकर एक्सप्रेस जिन्हें कहा जाता है. मोहिल मात्रे ड्राइव लगाना चाहते थे, मोटा सिरा लेके गेंद लगभग तीसरी स्लिप पे गई है. 1 रन 2 पे पहुंचा है स्कोर. भाविक बजागे जिन्हें प्राइड ऑफ ताडाली कहा जाता है. सिद्दीकी मॅच चालू राहील आणि स्वागत सन्मान सुद्धा सुरू राहील. यस, सर्वप्रथम कैलासजी ठाकूर यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती या स्पर्धेचे प्रणेते निलेशदादा चौधरी साहेबांना करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते कैलास ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जोरदार अपील भी थी. खेलना चाहते थे मोती, बीट हुए थे इन दी एयर. अंपायर शानू कुरेशी. येस, कैलासजी ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान निलेशदादा चौधरी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. भिवंडी के रिकी पॉइंटिंग मोती सामना कर रहे भाटाले एक्सप्रेस का. पंकज माली. त्यानंतर तुषारजी ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा निलेशदादा चौधरी साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. तुषारजी ठाकूर. वाइट घोषित किया वहाँ पर अंपायर ने. 1 रन और आता हुआ जॉली कामतकर का स्कोर क्या बात आहे. 3 रन. नाही, मॉर्निंगला खरं तर मी पण आस्वाद घेणार होतो. मॉर्निंग वॉकला जेव्हा साहेब येतात तेव्हा नक्की ताडीची अगदी सुमधुर ताडीची व्यवस्था करतायत तुषारजी ठाकूर. तीसरे अंपायर को पूछा है क्या गेंद बरस होके गई थी बल्लेबाज को. थर्ड अंपायर की मदद ली गई है वाइड के लिए. यस, क्या बात आहे. खास करून बॉम्बे कॉटनच्या माध्यमातून खास गिफ्ट श्याम कोंडा यांच्या माध्यमात हे ब्लँकेट आहे, खास गिफ्ट आहे. बॉम्बे कॉटन दुनिया का वो नाम जहाँ पे आपको 100% कॉटन मिलेगा. त्यानंतर रणजितजी ठाकूर, कपिल जैनकर आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रणजित ठाकूर. तीसरे अंपायर को पूछा है ऑन फील्ड अंपायर ने क्या गेंद मोती के ब्रश होके गई थी या नहीं. त्यानंतर स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते दीपक ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राजेश माली उद्योगपती भाटाळा टीमचे पॅकर्स आपण कृपया यायचं आहे आमच्या बरोबर कक्षामध्ये. वाइड नहीं है.
त्यानंतर युगांत चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते विकास ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ये देखिए दोनों पैरों के बीच में से गेंद गई थी, बाल बाल बच गए थे वहाँ पर मोती. पंकज माली मोती को ड्राइव लगाना चाहते थे, अधूरे मन से बीट किया ऑफ स्टंप के बाहर. क्या बॉलिंग कर रहे हैं पंकज माली. भाटाला एक्सप्रेस चांगल्या नक्कीच ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं आणि मॅन इन फॉर्म थोडं स्ट्रगल करताना आपण पाहतोय. त्यानंतर प्रमोदजी ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. पंकज माली छोटी गेंद बैकफुट पे गए, मिस की हुक शॉट है, गेंद आसमान में ज़रूर है, अब जाके बैकअप किया है और इस बीच 2 रन बना लिए मोती ने. मोती का खाता खुला है. कुल स्कोर आगे बढ़ता हुआ लेट परशुराम पाटील. मोतीसाठी सुवर्ण संधी आहे. मोतीने जर लागोपाठ 30 षटकार लगावले तर ओळीचे क्रिकेटर अर्थात सुप्रसिद्ध क्रिकेटर प्रेमराजी पाटील यांच्याकडनं 2222 रुपयाचा पारितोषिक. मोतीसाठी सुवर्ण संधी. 4 रन हो चुके हैं. त्यानंतर निलेश ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. युगांत चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. 1 to go. स्कोर 4 रन हुआ है और 5 गेंदें हो चुकी. त्यानंतर स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते मुकेश ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. इस मरतबा बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव. कौन कहेगा कि भिवंडी का रिकी पॉइंटिंग नहीं है. 4 रन. रिकी पॉन्टिंगच्या अंदाजमध्ये हा कवडोचा अतिशय दिमाग फटका आपण पाहतोय महेंद्र मोती याच्या बॅटमधून. देखिए गौली सर, हमारे मान्यवर का आपने अनाउंसमेंट किया, सिर्फ नीलेश चौधरी साहब के परमिशन से ही तमाम अनाउंसमेंट हो रहे. मुझे फ़ोन आना चालू हुए. शुभकामनाएं हम किसी की नहीं देंगे. नो ऑल द बेस्ट, नो अनाउंसमेंट फ्रॉम एनी कॉमेंटेटर ऑफ प्राइज. ॲब्सोल्युटली अतिशय बरोबर सांगितलं. कारण ऑर्गनायझर जे आहेत त्यांच्या संमतीनेच अनाउन्समेंट होईल. Subhash क्या कहेंगे. एंड ऑफ द फर्स्ट ओवर 8 for no wicket, but last one was a terrific stroke played by Moti, look like the Ricky Ponting stroke. नक्कीच मोतीने आपला क्लास दाखवलेला आणि तुम्ही जे त्याचं नक्कीच नामकरण केलेलं आहे रिकी पॉन्टिंग. अगदी रिकी पॉन्टिंगचा अंदाज त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. विनोदजी ठाकूर मान्यवर कक्षामध्ये त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विनोदजी ठाकूर. अगला मैच BC4 से सिटी क्रिकेट. युगांत चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर फैम टीम चैलेंज के कैप्टन और तुषार पाटिल फैम टीम तपस्या स्पोर्ट सोनाले के कैप्टन. क्या बात आहे. BC4 चॅम्पियन ट्रॉफीमधील फायनल सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. बिल्कुल. BC4 चैंपियन ट्रॉफी में दोनों टीमें टकराई थी. देखना है चैलेंज अपना हिसाब किताब पूरा करती है या तपस्या उनके ऊपर हावी होती है. बने रहिए हमारे साथ. यस जगनसेठ पाटील आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपला बहुमूल्य वेळ दिलात, उपस्थित राहिलात. कमाल का शॉट खेला है, वेकेंट एरिया है, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. त्यानंतर हरेश पाटील मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान युगांत आपण करायचं आहे. युगांत चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते हरेश पाटील आहेत ओळी गावचे, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. देखिए अगर हर्ष पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मोहिल मात्र ज़्यादा देर तक अगर वहाँ टिक गए तो फिर कठिनाइयाँ पेश करेंगे. इस मरतबा रिवर्स खेलने की कोशिश, सवाल पूछा वहाँ पर, कोई नुकसान नहीं. उमंग माली गेंदबाजी कर रहे हैं. नई उमंग है, नया जोश है. उमंग माली सामने की ओर से आते हुए पाइपलाइन एंड चैलेंज के कैप्टन और तपस्या के कैप्टन. इस मरतबा कट करने की कोशिश. हर्ष पाटील यांचं स्वागत आणि सन्मान युगांत चौधरी आपल्या शुभ हस्ते करतील. मुकाबला त्यानंतर अमेय पाटील यांचे स्वागत आणि सन्मान युगांत चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचा.
12 रन. खरं तर ही ओवळी गावची युवा टीम आहे. लेफ्ट आर्म ओवर द जाते हुए त्यानंतर प्रणय पाटील आपण पुढे यायचं आहे. पाटील त्यानंतर विनीत ठाकूर यांचंही स्वागताने सन्मान करायचं आहे. स्कोर है इस वक्त 13 रन बिना किसी विकेट के, 13 विदाउट लॉस. आज मेरे साथ मिस्टर आईपीएल कुणाल दाती जी हैं, मिस्टर एवरग्रीन अजय खरत हैं, कामन की मशहूर आवाज़ हेमंत पाटिल हैं, भिवंडी के कंप्यूटर शुभात धुमाल है और सबसे बढ़कर वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर है. वाइट गेंद है. उमंग पाटिल, उमंग माली सामना करेंगे मोहिल मात्रे. इस मर्तबा अपील और आउट. बड़ी विकेट. पहला झटका लगा है यहाँ पे कामतगड टीम को. बिग ब्लॉक. मोहिल मात्रे हा 5ची चौपणे बाद होते आपण पाहत हवी. पहिला हादरा पगबादा. महेंद्र मोते अजूनही खेळपट्टू आहे आणि यंदा जंगामाचा विचार केला तर ज्याही स्पर्धा झालेल्या आहेत त्या सर्व स्पर्धांमध्ये कामतगड संघाकडून महेंद्र मोती या की प्लेयर ठरलेला आहे. नए बैटर मैदान में आते हुए निहार मात्रे बहुत ही गजब के स्ट्रोक प्लेयर हैं. और सबसे बड़ी बात है कि आजकल V8 जो उनकी दुकान है उनके बल्ले बहुत चल रहे. आणि निहार मात्रे खरं तर प्रकाश जोता तेव्हा आला ज्यावेळी राहणार संघाविरुद्ध कामतगड संघ अडचणीत सापडला होता आणि सिद्धिविनायक अंजूर मैदानावर वन मॅन आर्मी नक्कीच हा फलंदाज ठरला होता. एकट्याने तो सामना कामतगड संघाला जिंकून दिला होता. बिल्कुल. सिद्धिविनायक अंजूर क्रिकेट ग्राउंड के वैसे भी वो हीरो हैं. निहार मात्रे सामना कर रहे हैं उमंग माली का. 1 विकेट हासिल कर चुके हैं उमंग माली. 13 रन 1 विकेट. आते ही ड्राइव किया छोटी बैकलिप से लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ. थोड़ा सा फंबल किया वहाँ पर. 2 रन बनते हुए स्कोर में निहार मात्रे ने अपना खाता खोला. कुल स्कोर है 15 रन 1 विकेट. मुकाबला चल रहा है राम पाटिल स्मृति जॉली कामतगढ़ के बीच में और उनके सामने है जय ब्राह्मण देव भाटाले. सामने से आते हुए उमंग माली. निहार को डाउन टू लेग साइड वाइड घोषित किया अंपायर ने. 1 रन और स्कोर में आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 1 विकेट. 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दर्शन चौगुले यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येतोय. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. इस मरतबा चाइनीज कट लगा था. रन पूरा करते हुए 1 स्कोर आगे बढ़ता हुआ. हे पाहू शकता आपण दर्शन चौगुले यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतोय आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी निलेशदादा चौगुले साहेब, निलेशदादा चौधरी साहेब, त्याचबरोबर नगरसेवक हनुमान चौधरी साहेब सुद्धा शुभेच्छा देताना. 2 ओवर की समाप्ति. रन बने जॉली स्पोर्ट कामतगढ़ के 17 विकेट गिराए 1. मोती यांनी जर 3 चौकार लगावले तर 1111 रुपयाचा पारितोषिक प्रेमनाथ पाटील यांच्याकडून देण्यात येईल आणि 3 षटकारासाठी 2222. चैलेंज के कैप्टन आ चुके हैं. तपस्या स्पोर्ट्स के कैप्टन आपको तुरंत ही टॉस बॉक्स में आना है. बॉम्बे कॉटन. खेल की शुरुआत होती हुई बाटाले एक्सप्रेस पंकज माली को कंटिन्यू रखा गया है. सुभाष क्या लगता है 2 ओवर में 17, लेकिन ये नहीं भूलिए कि मैच रात में हो रहा है. अगदी बरोबर. आणि या
धावांसाठी भरपूर संघर्ष फ्रंट लाईनमध्ये करावा लागतो. हे चित्र अनेक दिवसापासून या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. पंकज माली सामना करेंगे निहार मात्रे. देखिए निहार मात्रे का एक है, एक बार अगर शुरू हुए तो इस बल्लेबाज को रोकना मुश्किल रहता है. आजकल V8 उनकी अपनी दुकान है और दुकान का बल्ला क्या करेगा अल्लाह. पहली गेंद इनसाइड आउट हवा में, लेकिन कैरी नहीं हुई. आणि या त्यांच्याच दुकानची बॅट वापरून वेट बॅट वापरून महेंद्र मोते यांनी राणा स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकण्याचा पराक्रम केला होता. हे देखील विसरून चालणार नाही. त्याच्यासमेत महेंद्र मोते देखील आहे. V8 हम 8 हो या हम 11 हो हम 12 हो, जाइए V8. पंकज माली इस मरतबा ऑन साइड पे खेला है, कारपेट के जरिए आउटफील्ड में गेंद गई है. 1 रन बना है, दूसरे की कोशिश है, 2 रन पूरे किए. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. मोती हो, दीपक मडवी हो, प्रमोद मात्रे हो, अमोल पाटिल हो, कई ऐसे नाम हैं जिनका क्रिकेट अभी भी वैसा है जैसा था. नक्कीच त्यांचं वय जसं वाढत आहे तसं त्यांचं क्रिकेट देखील बहरत आहे. पुराने चावलों की बात हो रही है. ये जीचा जस्ट नंबर यशपाल माली इस मरतबा खेल दिया है. वाइड घोषित किया अंपायर ने. हालांकि बल्ला चला दिया था वहां पे मोती ने, लगा तो मटका नहीं तो झटका. कहीं ना कहीं आज पंकज माली अपनी लाइन से भटक रहे हैं. पंकज माली आगे रखी हुई वाइड यॉर्कर बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास. कमाल की गेंद. पहिल्या षटकामध्ये देखील अशाच प्रकारचे चेंडू पंकज मालीच्या भात्यातून आपल्याला पाहायला मिळत होता आणि हा चेंडू नक्कीच त्याचा खूप चेंडू आहे. पंकज माली मुकाबला चल रहा है इस वक्त भाटाले बनाम जॉली स्पोर्ट कामतगर के बीच. अच्छा ट्राई फॉफ वाले पे लेकर फील्डर मौजूद हैं. एक से ज़्यादा कुछ भी नहीं. कहीं ना कहीं मोहित मात्रे के आउट होने के बाद रनों पे थोड़ी रोक लगी है. 50+ कई दिन से 3 दिन से हम देखते हैं कि एक अच्छा टोटल रहता है, लेकिन हमेशा ऐसा नहीं होगा कि वो सेफ रहे. इस मरतबा गजब का शॉट है, पिकअप स्ट्रोक है. 6 रन. के भाटाले के पास भी बैटिंग ऑर्डर बहुत अच्छा है, और स्पेशली जो विकेट कीपर है जीतू माली, वन ऑफ द डेंजरस प्लेयर. पंकज माली राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए फिर खींच के मारा है. पीछे खिलाड़ी हैं, गेंद पहले बाउंस पे पहुंची है. 1 रन. बैकलीफ को ज़्यादा ऊंचा नहीं कर पाए थे. 3 ओवर की समाप्ति, ड्रिंक्स ब्रेक मैदान पे. कुल मिला के रन बने हैं 29 धावा झालेल्या आहेत. 29. चलते हैं अजय के पास. मनोज सिंग साहेबांना येथे सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर अनिल सिंग साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी पुन्हा एकदा पप्पू बजागे यांना विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते अनिल सिंग साहेबांना देखील सन्मानित करावं. धर्मराजा चषक 2024 आज तिसरी रजनी आहे या स्पर्धेची, आणि आज देखील जबरदस्त क्रिकेट आपण
सकाळपासून पाहत आहोत. आज संगीताची मेजवानी देखील येथे देण्यात आली. गायकांची एक सुपर जोडी सनी संते आणि प्रशांत भोईर या ठिकाणी उपस्थित होते. संगीताच्या तालावर प्रेक्षक नाचले देखील. महिलांसाठी येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील पार पाडण्यात आला. अनिल सिंग साहेबांचा सन्मान व्यासपीठावर. तदनंतर सन्माननीय सुभाष गायकवाड साहेब पिंपळनेरचे समाजसेवक यांचा देखील सन्मान करण्याची विनंती पप्पू बजागे यांना असेल. माननीय श्री सुभाष गायकवाड साहेब यांचा हा शुभ सन्मान. तसेच पिंपळनेरचे समाजसेवक प्रमोदजी गायकवाड देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचा देखील यथोचित सन्मान करण्याची विनंती पप्पू बजागे यांना असेल. सन्माननीय प्रमोदजी गायकवाड. तीन षटकांची समाप्त झालेली आहे. पंकज माली यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. देखिए 15 मिनट आपने लिए पंकज. एक ओवर को किसी भी कीमत पे आपको करना है 5 मिनट के अंदर. पंकज माली यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. आपल्या 2 षटकांच्या कोट्यामध्ये त्याला सपर्द अर्जित करता आलेले नाही, मात्र 20 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. निलेश माली गोलंदाजी मार्कवर फार एंडकडून. इथे मात्र आपण पाहतोय दिशेमध्ये भरकटतो या गोलंदाज आणि पंचांचा इशारा वाईट. अगला मैच क्लैश ऑफ टाइटन्स आप देखने जा रहे हैं. BC4 चैंपियन ट्रॉफी की दोनों फाइनलिस्ट टीमें थी. फाइनल दोनों के बीच हुआ था. चैलेंज के कैप्टन आ चुके हैं तपस्या स्पोर्ट सोनाले के कैप्टन. इथे मात्र फोर्स केलेला चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक, मात्र सरळ लॉंग ऑनच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचा निहार मात्र बॅक टू पॅव्हलियन. देखील ठरला होता. एक्झॅक्टली. इथे मात्र पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटतोय. या फलंदाजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू जास्त दूर ठेवला जातोय.
ये डगआउट को दिखाया जा रहा है, थोड़ा सा सन्नाटा है क्योंकि हालांकि रन अच्छे हैं अभी भी। इथे मात्र फटका फसलेला आहे. चेंडू हवेमध्ये उभा राहिलेला आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि कॉटन बॉलच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होतोय. इथे मात्र स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती या जॉली स्पोर्ट्स कामतगार संघाचा चेक. थँक्यू डीजे. आहेत कपिलजी अयनकर यांच्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. हरिमाळी साहेब, आपल्याला विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. नए बैटर ओम पाटिल, बहुत मशहूर ऑलराउंडर, सन ऑफ अमोल पाटिल. तसेच सन्माननीय दुर्वेश गायकवाड साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. कपिलजी अयनकर यांच्या शुभ हस्ते दुर्वेशजी गायकवाड यांना देखील व्यासपीठावर सन्मानित केलं जाईल. आणि या इनिंग मधला हा 8वा वाईट चेंडू हाताळला जातोय, म्हणजे एक षटक एक्स्ट्रा आपण पाहतोय भाटाले संघाकडून. कहीं ना कहीं आज पंकज माली भी लाइन में नहीं रहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. टायमिंग शॉट आपण पाहतोय या, आणि चेंडू निघून जातोय सीमा पार 7 अंश. आणि या घरातूनच त्याला बालकडू मिळालेलं आहे. खरं तर अमोल पाटील एक चांगले ग्रेट क्रिकेटर आहेत. इसे लेगेसी कहते हैं, विरासत कहते हैं. अमोल पाटिल की विरासत क्रिकेट उनको मिली है, लेकिन सुबह में भी कमाल की बल्लेबाजी की उन्होंने. संघाची धावसंख्या 6 पोहोचते ती 41 वर 41. मोठ्या फटक्याने आपलं अकाउंट ओपन देखील ओम पाटील याने केलेलं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. टप्प्यावर चेंडू अडवला जाईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. आणि इथे मात्र ऑन फील्ड पंचाने या तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. रनआउट के लिए किए. देखिए अजय गरत इस शॉट को बहुत अच्छा डिस्क्राइब करते हैं. पुल शॉट आप जब इन फ्रंट ऑफ मिड विकेट मारते हैं सामने, तो अधिकांश बार ऐसा होता है कि वो शॉट आपका सही नहीं जाता है. क्या टेलीकास्ट है, किंग ऑफ टेलीकास्ट. दूध का दूध और पानी का पानी. आउट बैट्समैन. मोती ने वहाँ चलना शुरू किया था. अब 41 रन और 3 विकेट. देखिए टोटल 4 विकेट, टोटल बहुत अच्छा है. यहाँ पर अगर और 10-12 रन आए तो फिर जीतू माली की परीक्षा हो सकती है. आज जो सुरुवातीपासूनच खरं तर आपण मोतियाला चाचपडताना पाहिलं होतं. थोडंसं दबावमध्ये पाहायला मिळालं होतं, ऑफ पाहायला मिळालं होतं, आणि परिणामस्वरूप आपण पाहतो या तोच बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे धावचीच्या रूपाने. न्यू बॅटर जॉली कामतकर संघाकडून प्रतीक चौधरी आता मिडल ऑर्डरमध्ये येतोय. सामना आपण पाहतोय या राजेश माली फॅम टीम जयप्रमध्ये भाटले, विपक्ष नरेश मात्रे फॅम टीम स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगलं परफॉर्मन्स केलेलं आहे. पियुष माली आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल व्यापीठाच्या टोकाकडून. सामनागिरी फलंदाज इथे मात्र फोर्स केलेला चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक भावेश माली चेंडू खाली सेफ हँड, आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. 1 मोर विकेट डाऊन.
लेकिन अगला मैच फाइनल से पहले फाइनल देखना ना भूलिए। चैलेंज बनाम तपस्या स्पोर्ट्स सोनाले। क्या बात आहे, नक्कीच तुषार पाटील फॅम टीम तपस्या स्पोर्ट्स सोनाले ज्या संघाने या डी ग्राउंड विनरचा या मैदानावर विशेष चॅम्पियन ट्रॉफी मध्ये या 40 स्पोर्ट्स संघाला पराभूत करून त्या चषकावर नाव कोरलं होतं. आणि पुन्हा एकदा हे दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील या चषकामध्ये. पियुष माली इथे मात्र दिशा भरकटते गोलंदाज वाईटचा इशारा होतोय. या इनिंग मध्ये वाईटचा भडीमार देखील पाहायला मिळालेला आहे. लगभग 1.5 ओवर आपने ज़्यादा कर दिया है। सेकेंड इनिंग में आपके साथ रहेंगे कमेंट्री में हेमंत पाटिल वॉइस ऑफ कॉमन, और उनका साथ निभाएंगे मिस्टर IPL कुणाल दाते सर। शेवटचे षटक मार्गस्थ आहे पियुष माली या टर्न फॉर्म वेपेडायझिंग. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय या स्क्वेअर लेग रिजनमध्ये. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 44, डबल 4 वर निंबा संघ गारत अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला परतलेला आहेत. ओम पाटील आणि रोमित चौधरी ही जोडी मैदानामध्ये. शेवटचे षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. खरं तर बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू हाताळला ते आपण पाहू शकता. अगोदरच ऑफस्टॉपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच अनुषंगाने हे चेंडू देखील हाताळला होता गोलंदाज पियुष माली याने. एक बात है कि इस एंड से अब गेंदबाजी हो रही तो थोड़ी सी गेंदें शरारत कर रही है, नीचे बैठ रही, उछाल कम मिल रहा है। इथे ऑन साईड केलेले मिड रिजन मध्ये आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये अखो टप्प्याचा चेंडू होता आणि पुलचा फटका पाहायला मिळतो. अगदी गॅप मोठा होता आणि ते हेडलं होतं खरं तर फलंदाजाने आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना पाहायला मिळतोय. चौकारीने संघाची धावसंख्या 48-48. यानंतर BC4 सिटी फॉर्मॅटकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. पियुष माली टर्न फ्रॉम वेपेडायझिंग. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. मानवरहित क्षेत्रामध्ये चेंडू भरतोय आणि या परिणामस्वरूप वेल होता फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याचा. कामाधीर संघ 2 धावेने पोहोचतोय. 50 वर अर्धशतक अखेर पूर्ण होतोय. तपस्या इसके कैप्टन, आपको लास्ट ऑफिशियल कॉल है। 50 धाव अखेर स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या स्कोरवर झलकल्या गेलेल्या आहेत. आज वाईट चेंडूंचं पर्सेंटेज या इनिंगमध्ये खूपच पाहायला मिळालेलं आहे. त्याचा फायदा देखील कामतगर संघाला मिळालेला आहे. इथे मात्र समोर खेळायचा होता, मात्र चेंडू जातोय वेंड विकेट मागे. 1 धाव आणि अशा प्रकारे 51 धावा 5 षटकांची समाप्तीनंतर लक्ष असणारे भाटाली संघासमोर 52 धावांचा. आपण जाऊया कॉम बॉक्समधून सरळ आमच्या टॉस बॉक्समध्ये. धन्यवाद शुभा धुमाल। फाइनल से पहले दोस्तों आप फाइनल देखने जा रहे हैं। आर्यन भोईर, दीवा रत्न, तपस्या स्पोर्ट्स सोनाली के कैप्टन, ऑल द बेस्ट, एंड वंडर बॉय ऑफ शेलार सचिन भोईर, लेजेंड ऑफ भिवंडी विलासार, और मयूर पाटिल फैम टीम के कैप्टन है। अजय ये बताइए कि किन मुख्य अतिथि के हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। अजय। सन्माननीय मनोज सिंग साहेब आणि सन्माननीय अनिल सिंग साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये पोहोचावं. आपल्या शुभ उपस्थितीमध्ये पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. यस, मनोज सिंह साहब और अनिल सिंह साहब के शुभ हाथों से हम टॉस करने जा रहे हैं।
इस वक्त बॉम्बे कॉटन, कॉटन दुनिया का सबसे बड़ा नाम, आपको कन्याकुमारी से कश्मीर जाना है, नैनीताल जाना है, कहीं भी जाना है, पहले बॉम्बे कॉटन जाइए। श्याम जी कुंडा और संतोष पाटिल के बॉम्बे कॉटन के प्रोडक्ट्स के साथ आप कहीं भी जाइए और ठंडी को भगाइए। वेलकम दोनों मनोज जीत सिंह और अनिल जीत सिंह हमसे जुड़ते हुए कहते हैं कि सिंह इज ऑलवेज किंग। ये सिक्का है मेरे पास, एक तरफ है धर्म राजा चषक जिसकी इस वक्त सारे क्रिकेट जगत में चर्चा चल रही, और एक तरफ है वो स्पोर्ट्स क्लब जो शो आप तक लाए, वड़ाल देवी स्पोर्ट्स क्लब। कॉल किसका रहेगा? धर्मराजा आया वड़ाल देवी। धन्यवाद सर, हमसे जुड़ने के लिए। निवेदन है आपको मंच की शोभा बढ़ाना है। सचिन कहते हैं कि क्रिकेट का ये सारा चाम, चाहे भिवंडी तालुका हो, चाहे महाराष्ट्र हो, चाहे पूरा भारत हो, इसको लाने का क्रेडिट ही इनिशियल पीरियड में लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर को है। लेकिन राजा नगर सेवक के शो में आप आए हैं, आज कैसा एटमॉस्फेयर आपको लग रहा है? अच्छा लग रहा है, टूर्नामेंट बहुत बड़ी है और क्राउड भी अच्छा है और खेलने के लिए मज़ा आ रहा है। इधर टॉस जीता क्या करेंगे? डिसीजन में पेंडिंग रख रहा हूँ कि प्लेयर्स थोड़े आ रहे हैं, तो मैं डिसीजन बाद में दूंगा। ये बताइए कि अभी तक टीम जो आपकी चैलेंज खेली है पूरे स्पर्धा में, ये पूरे सीजन में सेकंड टूर्नामेंट, एज अ कैप्टन यू आर सेटिस्फाइड योर टीम प्लेइंग वेरी गुड इन फील्डिंग, बॉलिंग एंड बैटिंग? हाँ ज़रूर, पहले टूर्नामेंट में हम लोग अच्छा खेले, सब ने अच्छा परफॉर्मेंस किया। लास्ट में फाइनल में हारे, लेकिन जो हम गलतियाँ किए वो अच्छा भी सुधर के हम लोग फाइनल में ज़रूर जाएंगे। नज़र फाइनल पे? हाँ ज़रूर। ऑल द बेस्ट। आर्यन दीवारत्न, कमाल की बॉलिंग आजकल आप कर रहे हैं और बीच में आके पिंच हिटिंग। सबसे पहले बताइए कि राजा नगर सेवक नीलेश चौधरी साहब ने इतना बड़ा शो किया है, ग्रामीण BC4 क्रिकेट हो रहा है और हर तरफ की टीमें आ रही है, चाम बढ़ गया है। आज अपने प्रोग्राम भी देखा, ये बताइए कि इस चाम में खेलने का मज़ा कैसा है? बहुत ही अच्छा लगेगा खेलने के लिए, क्योंकि 2 साल बाद ये टूर्नामेंट खेल रहा हूँ। बहुत ही मज़ा आ रहा है और खेलने के लिए भी बहुत मज़ा आएगा। देखिए आपकी टीम एक कप जीत कर BC4 चैंपियन ट्रॉफी जीत के नंबर 1 पे, भले से डिसीजन पेंडिंग है, टीम में कोई चेंजेस है? नहीं, जो पिछले टूर्नामेंट में थी वही सेम प्लेयर्स रहेंगे। और ये बताइए कि आर्यन के साथ वो कौन से गेंदबाज है जो 100% देने जा रहे हैं? मैं खुद हूँ, सूरज केने, दर्शन पाटिल, राज पाटिल और कपिल केने। दूसरे कप के फाइनल पे नजर? ज़रूर ट्राई करेंगे जीतने की। ऑल द बेस्ट। द न्यूज़ फ्रॉम द टॉस बॉक्स, चैलेंज वन द टॉस बट स्टिल डिसीजन इज द पेंडिंग। ओवर टू कमेंट्री बॉक्स, देयर इज द मिस्टर IPL कुणाल दाते विथ वॉइस ऑफ कॉमन हेमंत पाटिल। धन्यवाद धन्यवाद सिद्दीक बाबे सर। टॉस झालाय सिटी क्रिकेट मधला सेमीफायनलचा तो सामना असणार आहे, जिथे टॉस चॅलेंज स्पोर्ट्सने जिंकलाय। तत्पूर्वी आता या मॅचकडे वळूया, जिथे टार्गेट सेट झालाय, 52 धावा करायच्यात, परंतु टीम श्री जागमाता केळवे या टीमच्या कर्णधाराने आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। केळवे संघाचे कर्णधार, आपल्याला लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। हे आमचे मान्यवर धर्मराजा चषक 2024 आदरणीय नगरसेवक निलेशजी हरिश्चंद्र चौधरी व वराळ देवी स्पोर्ट्स टाडाळी आयोजित ही स्पर्धा। कॉमेंट्री बॉक्समध्ये हेमंत पाटील देखील आमच्याबरोबर जोडलेले आहेत। आपलंही सहर्ष स्वागत आहे। थँक्यू सो मच कुणाल दाते। आणि हा सामना आपण बघतोय, जय ब्रह्मदेव भाटाळे विरुद्ध स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतघर या टीम, दोन टीमच्या जोडीला प्रथम बॅटिंग केली जॉली स्पोर्ट कामतघर टीमने आणि 51 रन जमवले आणि 52चं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी जय ब्रह्मदेव भाटाळे टीम समोर। चांगलं टार्गेट आहे, 52 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये संघ उतरलाय आणि नक्कीच फायटिंग स्कोर निर्माण केलाय। जय ब्राह्मणदेव भाटाळे टीमच्या समोर जॉली स्पोर्ट्स कामतघर स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती या नावाने हा संघ उतरलाय।
पहिलाच बॉल लेग स्टंपवरचा मारा होता, जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल आणि अवंतरच्या स्वरूपात खातं उघडलंय आता ब्राह्मणदेव भाटाळे संघाचं. रितेश दुबाल पहिला गोलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये 2 षटकं टाकली होती रितेश दुबालने. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. अगदी तिखट मारा केला होता. मात्र या मॅचमध्ये पहिलाच अवंतर बॉल टाकतोय रितेश. अतिशय चांगला फटका इनफिल्डच्या वरून. इनसाइड आउट शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल फरार होतो बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. कडक कडक चौकार. पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा खूप चांगला फायदा उचलत असताना फलंदाजीमध्ये फलंदाज प्रयाग माळी. प्रयागचा राग फलंदाजीमध्ये दिसतो आणि त्याच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार, धर्मराजा चषक चौकार. जागा बनवली आणि बरोबर जागा दाखवली. इनफिल्डच्या वरून 4 धावा मिळताना दिसतात. चॅलेंज स्पोर्ट्सने निर्णय घेतलेला आहे, गोलंदाजी ते करतील. स्टेप आउट करून परत एक वेळा कव्हर्स मध्ये खेळलाय शॉट. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. 5 षटकाचा सामना आहे. 10 पेक्षा थोड्या जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. जे ब्राह्मणदेव भाटाळे टीमला सुरुवात तर चांगली झालेली आहे असं सांगायला वावगं ठरणार नाहीये बॅटिंग करत असताना भाटाळे टीमची. कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. ब्रेक थ्रूज द्यावे लागतील इनिशियल ओव्हर्स मध्ये. आणि इथे आता अपील झाली आहे, ती अपील उचलून धरली आहे पंचांनी. आता नुकताच मी उल्लेख केला होता की ब्रेक थ्रूज पाहिजेत आणि इथे तेच पकडलंय गोलंदाजाने आणि तेच ठरवलंय पंचांनी. फलंदाज बाद. हा एक विकेट खात्यामध्ये. मजा येईल या मॅच मध्ये. ब्राह्मणदेव भाटाळे एक चॅलेंजिंग स्कोर त्यांच्या समोर सेट केलाय. टीम जॉली स्पोर्ट्स कामतघरने. महत्वपूर्ण मॅच. पुढचा बॉल घेऊन रितेश धुमाळ. ओ चांगला पंच. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळल्या एक धाव इथे मिळताना दिसेल. केळवे संघाचे कॅप्टन आपल्याला लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे आमच्या मेन स्टेजशी. पहिले षटक प्रगतीपथावर. 7 धावा स्कोर बोर्डवर. एन्जॉय फेस्टिवल आहे क्रिकेटचा. आज हळदी कुंकू समारंभ पार पडला. उद्या बकासूरचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होईल. महादेवाचा नंदी. ऑन साइडला स्क्वेअर लेगला पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर प्रयत्न करतोय. इम्प्रोवायझिंग फटका होता आणि शेवटी मात्र बॉल धडकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बघितलं पण पूर्णपणे पूल केला नव्हता हा. अतिशय चांगला फटका डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने. एफर्ट तर चांगला होतं फिल्डरचा, मात्र अडवू शकला नाहीये तिथला फिल्डर. बॉल आणि सरळ बॉल निघून जातोय बाउंडच्या बाहेर चौकारासाठी. बॉलमध्ये बिलकुल खराबी नव्हती, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप आला, तिथून दिशा दिली, खेचला हा बॉल. स्टेप आउट करून ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनला सिंगल इथे मिळेल. फुटवर्क चांगलं दिसतंय फलंदाजीमध्ये. ब्राह्मणदेव भाटाळे टीमचे खेळाडू थोडासा फुटवर्कचा चांगला वापर करतायत. पहिले षटक संपले. हे म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा. पॉवर प्ले मध्ये एक फलंदाज मात्र बाद झालाय. एक चांगलं बॅटल आहे. खरोखरच एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच एक नेट टू नेट फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 52चं टार्गेट ही मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आलेले आहेत. उर्वरित आणखीन बघितलं पण 4 ओव्हर शेष. आणखीन 40ची आवश्यकता. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. लक्षात घ्या, पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या आत संपवायची आहेत. जर ती संपवली नाही तर नक्कीच तुमचा एक बाउंड्रीचा फिल्डर
इन सर्कलमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. स्कोरर सांगतायत 5 मिनिटं झालेले आहेत पहिल्या षटकासाठी. हे आमचे प्रेक्षक मायबाप ज्यांनी खूप चांगला प्रतिसाद या वर्षी देखील धर्मराजा चषक 2024ला दिलाय. आणि हा डगआउट जिथे जास्त टेन्शन दिसत नाहीये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 केल्या, 4 ओव्हरमध्ये 4 करायचे आणि 40 पर्यंत पोहोचायचं असेल तर 10ची सरासरी गाठायची. हाय हल्लो कॅमेऱ्याच्या लेन्सला करत असताना हे आमचे सर्वच प्रेक्षक, आनंदी चेहरे, चेहऱ्यावर स्माईल, प्रत्येक वयोगटातून प्रेक्षक आलेले आहेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या धर्मराजा चषकामध्ये. उद्या या स्पर्धेमध्ये नवम हिंद केसरी बकासूर या नंदीचं आगमन होईल. 6300 सीसी अशी एक वेगळी ओळख, एकाच वर्षात 16 हिंद केसरी आलेला हा नंदी. कालच थोडासा विपरीत रिझल्ट लागला त्याच्या बाबतीत. मोहिल शेठ धुमाळ यांचा तो नंदी आहे आणि तो उद्या इथे येईल. जागा बनवली स्ट्रोक साठी, कव्हर्सला क्रॅकिंग बॉल सीमारेषा पलीकडे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह येतोय चौकार. वॉट अ शॉट, अप्रतिम फटका पण बघितला. थोडीशी जागा बनवली आणि जो गॅप होता गॅपमध्ये चेंडूला खेळून काढला जातोय आणि सरळ बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवतोय चौकारासाठी. अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बंदुकीतून बुलेट आणि बॅटमधून हा फटका त्याच वेगाने सुसाट गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोणीच हालणार नाही, जागते रहो चा आदेश देत बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 16. प्रयाग 3 चौकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. चांगली बॅटिंग, फ्लाय स्लिप, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इनकटर होता, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, पायाला लागलाय. पंचांचा इशारा येतोय लेग बाय. मागे उडवण्याचा प्रयत्न होता, स्कूप करायचा होता हे म्हणजे, परंतु शेवटच्या क्षणाला इरादे बदललेत. खरोखरच कदाचित थोडासा हा शॉट खेळताना महागात पडू शकला असता. इनकटर बॉल अतिशय चांगला टाकतो गोलंदाज मोहिल म्हात्रे. आता सिंगल जरूर मिळते, स्ट्राईक रोटेट होते, स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 17. मोहिल गोलंदाजीसाठी आहे आणि उद्या बकासूर बैलाचे मालक मोहिल शेठ धुमाळ हे देखील इथे येतील. त्यांचाच तो नंदी, महादेवाचा आशीर्वाद लाभलेला नंदी. स्विच हिटचा प्रयत्न, पॉइंटला कॅच ड्रॉप. हा झेल घ्यावा लागेल या लेवलला, अशा कॅचेस घ्याव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात ना, ते याच्यासाठी. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. रिवर्सचा फटका होता, कॅच सुटला जातोय आणि कॅच अतिशय महत्त्वाचे असतात क्रिकेटमध्ये. कॅच पकडले तरच तुमची टीमला तुम्ही मजबूती निर्माण करू शकता. या ठिकाणी कॅच सुटला जातोय. बॅटची वरची कडा, कॅच हिटचा कॉल आहे. परत एक वेळा संधी निर्माण केली आहे. विकेट कीपरने हा झेल टिपला. मोहिलच्या खात्यात यश मिळतंय. मोठी विकेट त्याने प्राप्त केली, कारण प्रयाग चा राग आता थोडासा थंड केलाय गोलंदाजीमध्ये मोहिल म्हात्रेने. हॅलो, स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय मी. मॅच सुरू राहील पण स्वागत आणि सन्मानसुद्धा केलं जाईल. सर्वप्रथम मनीषजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी युगांजी चौधरी यांना करतोय. तसेच स्वराजजी चौधरी, मोनिशजी म्हात्रे, मोनिश म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मोनिश म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान युगान चौधरी आपल्या शुभ हस्ते करतील. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू जीतू आलाय. आल्या बॅट मधून संपर्क चांगला, फिल्डर आहे तिथे, प्रयत्न करतोय आणि खूप चांगला झेल त्याने टिपलाय. बॅलन्स करत असताना एक जल्लोष प्रेक्षकांचा, पूर्ण गाव आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु आता
अंपायर पाहूया, टीव्ही अंपायरची मदत घेत आहेत. कॅच चेक होईल, बाउंड्री देखील चेक केली जाईल. त्यानंतर ऋतिक म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान स्वराज चौधरी आपण आपले शुभास्ते करायचे. ऋतिक म्हात्रे. काय जबरदस्त कॅच घेतलेला आहे. पिक केलं होतं या बॉलला आल्या आल्या जितू मालियाने. हे बघितलं ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल चांगला पिक केला, मात्र मिड विकेटच्या दिशेने उभा होता फिल्डर. अतिशय सुंदर कॅच. फलंदाज बाद. काय जजमेंट होतं. यश पाटील तिथे होता आणि यशच्या हातामध्ये हा झेल विसावला आणि एकच जल्लोष प्रेक्षकांचा. आणि म्हणूनच ग्रामीण क्रिकेट एका वेगळ्या लेवलचं क्रिकेट असतं. गावाच्या प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी अनेक प्रेक्षक आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी येत असतात आणि जसे 2 बॉलवर 2 विकेट घेतलेत त्यानंतर एकच जल्लोष पाहायला मिळाला गावकऱ्यांचा. त्यानंतर हिटमॅन रोहित म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सर्वच ठिकाणी आपण बघतोय जॉली स्पोर्ट कामतगर टीमचे सपोर्टर्स बसलेले आहेत. मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला जसा विकेट मिळाला जितू माळियाचा. भावेश माळी आलाय. शरीर यष्टीकडे पाहिलं तर नक्कीच एक धाकड फलंदाज, उंचपुरा असा फलंदाज, परंतु बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत मोहिल मात्रेने, त्याच्यामुळे हॅट्रिक बॉल. इज ऑन हॅट्रिक नाव. 18 वर 3 फलंदाज बाद. टीम ब्राह्मणदेव भाटाळे या मॅच मध्ये स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतघरच्या विरुद्ध खेळत असताना कामतघरचे भरपूर प्रेक्षक आलेत. उदंड प्रतिसाद त्यांचा लाभतोय. त्यांच्या टीमला समर्थन चांगलं आहे, परंतु तसाच खेळ जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीमला करावं लागेल. न्यू बॅटर हॅट्रिक बॉल फेस करेल. ओ बीट केलंय. चांगला बॉल मोहिलचा. शेवटचा बॉल निर्धाव टाकलाय. स्लाइटली लेग कटर आणि इथे ओव्हरची होते समाप्ती. आमचा कॉमेंट्री बॉक्स. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 9 ची सरासरी. जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर 18. पलटवार झालाय, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, या ओव्हरमध्ये 6 आल्या, परंतु विकेट घेतल्यात 2. खरोखरच चांगला पलटवार केला गोलंदाज मोहिल भात्रे याने. पहिल्या षटकामध्ये 12 जरूर आल्या होत्या, मात्र चांगला कमबॅक केलं आपल्या टीमसाठी मोहिलने. पहिल्या बॉलवर चौकार आला मोहिलच्या, तर त्यानंतर दडपणामध्ये आला नाहीये. चांगली गोलंदाजी केली आणि 2 चांगले विकेट मिळवलेले आहेत मोहिल म्हात्रे याने. यस. यानंतर हर्ष म्हात्रे हे मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हर्ष म्हात्रे. टीम जॉली स्पोर्ट्स कामतघर 12 मिनिटं घेतलेली आहेत तुम्ही पहिले 2 षटकं कंप्लीट करण्यासाठी. त्याच्यामुळे पुढील 2 षटकं 8 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. त्याच्यामुळे वेळेच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्या. एक खेळाडू जर एक्स्ट्रा 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागला तर तुमच्यासाठी थोडीशी डोकीदुखी राहील. हर्ष म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वराज चौधरी आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. हर्ष म्हात्रे. पुढील 8 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट झालीच पाहिजेत. टीम जॉली स्पोर्ट्स कामतघर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा. 34 धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉल मध्ये. पंकज स्ट्रायकिंग एंडला. पंकजने काय फटका सजवलाय. मिड ऑफ आतमध्ये होता, फायदा उचललाय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफला 4 धावांसाठी चौकार. लॉंग ऑफच्या दिशेने कुठलाही फिल्डर नव्हता. मिड ऑफ लावलं होतं. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर होता. एक चांगला फटका मिड ऑफच्या डोक्यावरून खेळून काढतोय. सरळ बॉल निघून जातोय चौकारासाठी. स्टँड अँड डिलिव्हर्ड. जागेवरूनच उभ्या उभ्या हा फटका सजवलाय पंकजने. चौकार येतोय. दबाव पहिल्याच बॉल पासून आता रितेश धुमाळवर असेल. ज्या रितेशने पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या त्याला परत एक वेळा बॉल सोपवलाय आणि पहिलाच बॉल अक्षरशः जागेवरून फटका सजवलाय. त्यानंतर विवेक सेलार. दुसरा बॉल पडल्यानंतर थोडंसं बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली. एक धाव मिळताना दिसेल. फॉलो थ्रू मध्ये रितेशने बॉल थांबवलाय. सिंगल येते या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 5. टीमची धावसंख्या 23. विवेक सेलार यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. बॉलिंगचा हा बॉल होता. हलक्या हाताने फक्त ढकलून दिलं होतं ऑफसाईडच्या दिशेने. एक फक्त सिंगल मिळते आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 23 रन्स. 23. 52 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. प्रतिष्ठापनाला लागली आहे 2 गावांची. कामतघर दुसऱ्या बाजूला ब्राह्मणदेव भाटाळे
एकमेकांच्या विरोधात या मॅच मध्ये खेळत असताना. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळतंय. पायावर बॉल लागलाय, इम्पॅक्ट पाहिला पंचांनी, लगेच अपील ही फेटाळली. तसं पाहिलं तर गोलंदाजाला माहित होतं, त्याचमुळे जास्त अपील त्यानेही केली नाहीये. यस, टू विकेट गोलंदाजी करताना दिसतोय रितेश दुबाल. हेच कारण आहे मागच्या ओव्हरमध्ये एक LBWच्या रूपाने विकेट मिळवली रितेश धुमाल याने. चांगली गोलंदाजी रितेश याची. 22 अजूनही खातं उघडलेलं नाहीये. पुढचा बॉल परत एक वेळा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने ढकललाय. जास्तीत जास्त संधी 22ला देण्याचा प्रयत्न आहे पंकजचा, कारण त्याला माहिती आहे 22च्या बॅटमधून एक चांगला संपर्क आला तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन विसावू शकतो. परंतु पलटवार जर करायचा असेल तर रितेश कडून एक चांगला बॉल परत एक वेळा मॅच मध्ये जॉली स्पोर्ट्स कामतघर. एक मोठा फटका थोडस सामन्याची दिशा बदलू शकते. पुढचा बॉल घेऊन रितेश, परत एक वेळा तोच प्रयत्न आहे. आता अपील केली आणि आता ती अपील उचलून धरली आहे. तर तेच पाहायचंय, बोल्ड झालाय का. LBW च्या स्वरूपामध्ये हा ऍक्शन रिप्ले. पायाला लागून नंतर बॉल स्टंपलाही लागलाय, बेल्स खाली पडली, फलंदाज बाद. कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी करताना दिसतो हा गोलंदाज. मला तर असं वाटतं की अंपायरने LBW पहिले आउट दिला होता आणि त्याच्यानंतर बॉल स्टंपला जाऊन लागला. दोन्ही बाजूने फलंदाज बादच आहे. हो नक्कीच खूपच चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी राहिली आहे या ओव्हरच्या दरम्यान. जागाच दिलेली नाहीये फलंदाजाला, परंतु पंकजचं कौतुक व्हायला पाहिजे. त्याने मिडल केलेत बॉल, तो बरोबर दिशा देतोय, सिंगल डबल्स घेतोय. नवीन फलंदाज शंकर माळी, 25 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली आहे, खोदून काढलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, तो येईल मिड ऑनच्या दरम्यान. तोपर्यंत एक धाव मिळते. शंकरचं खातं उघडलंय, चांगलं षटक, यशस्वी षटक मी बनेन. रितेशचा पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर त्याने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 26 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 26 धावा करायचे. 12 बॉल 26 आणखीन आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 12 रन्स आल्या होत्या, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं मोहिल म्हात्रेने. जे षटक मोहिल म्हात्रेचं, ज्या षटकामध्ये मोहिलने 2 विकेट मिळवल्या आणि 5 धावा फक्त खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कंटिन्यू गोलंदाजीसाठी आला रितेश दुमाल आणि त्याने मागच्या षटकामध्ये 1 विकेट मिळवला आणि 7 रन्स खर्च केलेले आहेत. कंपॅरिझन जर पाहिलं तर मी म्हणेन थोडासा पिछाडीवर आहे संघ, कारण 26 धावाच केलेल्या, 4 विकेट गमावलेल्या आहेत बॅटिंग करत असताना टीम जय ब्राह्मणदेव भाटाळेने. पहिल्या डावामध्ये 29ला 1 अशी परिस्थिती होती टीम स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतघरची. त्याच्यामुळे कंपॅरिझन मध्ये देखील तुलना जर केली तर थोडासा पिछाडीवर आहे संघ, परंतु अशा मॅचेस शेवटच्या बॉलपर्यंत रंगतात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 26 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. ड्रिंक्स मैदानामध्ये आहे. 12 मध्ये 26, 13च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. दुसऱ्या फेरीतली ही मॅच आपण बघतोय स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतघर विरुद्ध जय ब्राह्मणदेव भाटाळे या 2 टीममध्ये. जॉली स्पोर्ट कामतघर टीमने 52चं टार्गेट ठेवलेलं आहे आणि आत्तापर्यंत जय ब्राह्मणदेव भाटाळे टीमचा स्कोर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26, आणखीन 26ची आवश्यकता. पहिल्याबद्दल सहकार्य करायचं आहे. 3 षटकं टाकण्यासाठी आतापर्यंत 16 मिनिटं घेतलेली आहेत. लक्षात घ्या, हे षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचंय. 4 विकेट आपण लेस केल्यात. 19 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत. 4 विकेटचं 3 मिनिटं आपण लेस केलेत. 16 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत. गोलंदाजी करणारा संघ आता 4 मिनिटात तुम्हाला हे षटक कंप्लीट करावं लागेल. 12 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. शंकर माळी आणि पंकज माळी ही जोडी सध्या मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला आहे
शंकर माळी आणि पंकज बाली नॉ स्ट्राईक हँडला. हे दोन बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. 12 मध्ये 26ची आवश्यकता आहे जे ब्रह्मदेव भाटाले टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. लगेच मॅच चालू करायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय ओम पाटील. ओम पाटील एक चांगला नवीन उभरता खेळाडू आहे आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर जॉली स्पोर्ट कामतगर टीमसाठी. मोठ्या रनअपनी गोलंदाजी करेल ओम पाटील. पहिला बॉल चांगला फटका आहे यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी एफर्ट दाखवतोय. अतिशय सुंदर कॅच, स्पेक्टाक्युलर कॅच घेतोय तिथला फिल्डर. विकेट मिळवतोय पहिल्या बॉलवर ओम पाटील. कॅच ऑफ द टुर्नामेंट. पायात बॉल होता, तिथे होता रोमित. रोमित जो नाही कोणाला भीत आणि त्याने सूर मारला, फलंदाजाचा धूर काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तो होता, भरपूर अंतर कापलं आणि त्यानंतर डायव्हिंग एफर्ट. व्हॉट अ कॅच. टाळ्या वाजतायत या झेलासाठी. आणि नक्कीच दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांनी हा झेल पाहिला तर त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसेल असा हा झेल होता रोमितचा. काय जबरदस्त कॅच, अप्रतिम हा झेल. हा कॅच मध्ये इंटरनॅशनल लुक आपल्याला पाहायला मिळाला. झोकून दिलं होतं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथला शतरक्षक रोमित यांनी. या झेलासाठी दिनेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल रोमितला. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट आणि आतापर्यंतचा कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरू शकतो. काल देखील आपण असाच एक झेल पाहिलाय या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगला कॅच घेतोय आणि पहिल्या बॉलवर विकेट मिळते. शंकर माली बादून तंबूमध्ये परततोय आणि शंकरच्या जागी नवीन बॅटर येतोय जे ब्रह्मदेव भाटाले टीम साठी आयुष माळी येतोय. पहिल्या बॉलवर विकेट मिळवल्यानंतर नक्कीच मनोबल थोडंसं वाढेल ओम पाटील याचं. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा फ्लेक केलं पायाच्या समोरून. रोमित त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग करतोय. मिड विकेटचा फिल्डर येतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. थ्रो होईल त्या अगोदर फक्त 2 रन कंप्लीट केले जातात आणि या 2 रननी स्कोअर जाऊन पोहोचतो 28 वर 28. दर्जा फिल्डिंगचा दर्जा दिसलाय ग्रामीण क्रिकेटमध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये चॅलेंज स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या ओव्हर नंतर तुम्ही देखील तयारीत राहायचंय. चॅलेंज स्पोर्ट्स 6 षटकांचा तो सेमी फायनलचा सामना. आणखीन एक मोठी लढत तुमच्या भेटीला येईल. मॅच ऑन. धावा झाल्यात 28. अष्टाकेंडवर हवेत बॉल या वेळेला लॉंग ऑफचा फिल्डर येतोय मात्र नो बॅन्डनला बॉल पडेल. एकच रन मिळते फक्त, एक पेक्षा जास्त काही नाहीये. स्कोर जाऊन पोहोचेल 29 वर 29. एकेरी दुहेरी धावा येत आहेत, विकेट्स येत आहेत, दबाव बनतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये आहे परंतु मैदानामध्ये जोपर्यंत पंकज आहे तोपर्यंत या रात्री देखील एक आशेचा किरण या टीमसाठी नक्की तो ठरू शकतो. त्याने आतापर्यंत चांगला खेळ केला परंतु आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 23. 9 चेंडू 23 धावा. थोडासा सामना कठीण होत चाललेला आहे बॅटिंग करणारी टीम भाटाळीसाठी. स्वीप करायचं होतं यावेळेला. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा बॉल जातो. 2चा कॉल, रनआउटची संधी. थ्रो थोडासा खराब. चांगलं बॅकअप करतोय महेंद्र उर्फ मोती. काय जबरदस्त बॅकअप मोती याचा. नक्कीच या ठिकाणी बॉल सुटला असता तर आणखीन एक्स्ट्रा धावा मिळू शकल्या असत्या मात्र चांगलं बॅकअप. हो नक्कीच चांगलं बॅकअप पाहायला मिळालंय. काय बॅकअप होतं की धावा वाचवल्यात. ओम पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत ओमची. फुल टॉस बॉल, चांगला फटका मात्र फिल्डर आहे. सरळ फिल्डरला शोधलं डीप स्क्वेअर लेगला. आणखीन एक चांगला कॅच घेतला मोहिल याने. आणखीन एक विकेट मिळवतोय या षटकामध्ये ओम पाटील. एकच झेल सोडला या डावामध्ये परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर सर्वच्या सर्व कॅच पकडले गेलेले आहेत. मोहिल होता डीप मध्ये, फुल टॉस बॉल होता, मागचा पाय वाकवला लॅप करत असताना. लॅप शॉट डीप मध्ये ऑस्ट्रेलियन स्टाईलने अप्रतिम असं मोहिलने टिपलाय. 6वा धक्का बसतोय ब्राह्मणदेव भाटाळे या टीमला आणि एकच जल्लोष प्रेक्षकांमध्ये सध्या तरी जॉली स्पोर्ट्स कामतघरच्या. भरपूर मोठा सपोर्ट आहे या टीमला. सध्या तरी भरपूर प्रेक्षक आलेत आणि जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि वराल देवी टाडाळी
हे दोन संघ जर फायनल जिंकतील या स्पर्धेची धर्मराजा चषक जर जिंकतील तर या दोन्ही टीमसाठी दिल्ली किंवा गोवा हे तुम्हाला ठरवायचं आहे. निलेश शेठ चौधरी आणि महेश पाटील यांच्या वतीने तुमच्यासाठी ती ट्रिप असेल. काय जबरदस्त शतरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फिल्डिंग लाजवाब आहे स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर टीमची. जरूर एक कॅच सुटला. त्यानंतर आपण बघितलं तर जो फिल्डिंगचा दर्जा आहे अतिशय चांगला दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. स्टँडर्ड फिल्डिंगचा खूपच महत्वाचा आहे, महत्वाचा ठरलाय या मॅच मध्ये. 7 बॉल 21 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी जय ब्राह्मणदेव बाटाला टीमला. 7-21 इक्वेशन. ओम पाटील काय चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि क्षेत्राची साथ सुद्धा चांगली आहे. ओकलिंग बॉल परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी. त्रिफला उद्ध्वस्त होतोय फलंदाज उमंग मालियाचा. आणखीन एक विकेट मिळते ओम पाटीलला. टो क्रशिंग यॉर्कर, भन्नाट यॉर्कर, चारी मुंड्या चीत उमंग माळी. बॉल कधी आला कधी गेला, त्रिफळा उद्ध्वस्त करून हे त्यालाही समजलं नाहीये. बॅट खाली यायच्या अगोदर फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद होतोय. ओ काय बॉल होता, दोन्ही पायाच्या मधून टो क्रशिंग यॉर्कर मिडल स्टिकला धडकतोय. 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 21. सध्या सामना तापलाय, परंतु ऐकू एक डीजेचं चांगलं संगीत, कारण त्याला अजून आपण संधी दिलेली नाहीये. हर्षद मात्रे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रोमितच्या त्या कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, फास्ट क्रिकेट खेळा. आणखीन एक विकेट इथे गमावली आहे. 31ला 7 फलंदाज बाद आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 21 धावा. शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय बॉलिंग मार्कवर धनराज. 21 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. धनराज बॉलिंग मार्कवर. ओ पहिलाच बॉल चुकतो फलंदाज. डॉट बॉल. धनराज आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल चांगला कटरचा वापर. पहिल्याच बॉलवर नक्की शांत ठेवले फलंदाजाला. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. ऑन साइडला बॅट फिरली आणि डॉट बॉल येतोय. या इनिंगच्या आपण बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये 12 आले होते. त्यानंतर जो मोमेंटो आहे तो जॉली स्पोर्ट कामतघरने पकडला. त्यानंतर मॅचवर पकड अतिशय मजबूत ठेवलेली आहे कामतघर या टीमने. यावेळेस खेळून काढला जो बॉलला लॉंग लेगच्या दिशेने आणि बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता 17 करायचे आहेत. शॉर्ट बॉलचा वापर होता. ऑफिस ही खूप चांगला टर्न केलाय बॉलला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा वसूल करतोय आणि आता बॉल शिल्लक आहे 4. 4 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 17 धावा. 4-17चं इक्वेशन. सेकंड एंडला बॅटर आपण बघतोय आयुष माली आहे. नॉन स्ट्राइक एंडला आदेश माळी. 4 बॉलमध्ये 17 रन हवे आहेत जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. यावेळेला मात्र लॉंगच्या दिशेने सरळ आमच्या समोरच्या कक्ष समोर बॉल येतोय. स्ट्रेट डाऊन ग्राउंड षटकार. या मॅच मध्ये नक्कीच पलटवार सुरू केला आयुषने. पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर चौकार. ऑफिस हिप बॉलला टर्न केलं लॉंग लेगला आणि त्यानंतर ऑन दी राईज बॉलला फेकलंय लॉंग ऑन. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर 6 धावांसाठी. आता बॉल शिल्लक आहे 3 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. काय जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. भरपूर प्रेक्षक उपस्थित आहेत. सर्व प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन होताना दिसते या मॅच मध्ये. ओमसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक यश सत्यवान पाटील यांच्याकडून लागू झालेलं आहे. 3 बॉल 11 धावांची आवश्यकता. धनराज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट अप ओव्हर द विकेटने मारा करेल.
आणखीन एक चांगला फटका आहे. बॉल लॉंग ऑफच्या दिशेने येतोय, जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. आयुषने नव संजीवनी दिली आहे या मॅच मध्ये टीमला, असं म्हणायला हरकत नाहीये. जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीम साठी आणखीन एक लाजवाब फटका. फोर्स करत असताना लॉंग ऑफला फिल्डर आतमध्ये होता मिड ऑफला आणि बॉलला फेकलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. आयुष्य टीमचं आयुष्य नक्कीच इथे वाढताना दिसतंय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 2 बॉल मध्ये 5 धावा करायचे आहेत. व्हॉट अ मॅच, हाय व्होल्टेज सामना धर्मराजा चषकामध्ये. हाय व्होल्टेज मॅच, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि काय अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय. बॅटर आयुष माली. मागील 3 बॉल मध्ये 16 रन्स आलेले आहेत. वेळेबद्दल सहकार्य करा. 2 बॉल शेष, 2 बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला सामना सुरू करा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, जास्त वेळ घेऊ नका. 2 बॉल मध्ये 5, 4 खेळाडू तिथे पोहोचले. एकमेकांची चर्चा झाली. गोलंदाज धनराजला सांगितलं की धनराज तू चुका करतोय आणि धनराजचा पहिला चेंडू निर्धावला, परंतु त्याच्यानंतर संपूर्ण चित्र बदललंय. 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आयुष माळी. 2 चेंडू 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये हे समीकरण आहे. धनराज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. लॉंग रन अपनी गोलंदाजी करतोय धनराज. मात्र काय जबरदस्त फटकेबाजी, अटॅकिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाले. एक फटका बघितला आपण लॉंग लेगच्या दिशेने, एक लॉंग ऑनच्या दिशेने षटकार, एक लॉंग ऑफच्या दिशेने षटकार. वेळेबद्दल सहकार्य करायचे, भरपूर वेळ घेतला जातोय. मॅच जरूर महत्वाची आहे, मात्र टाइम सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. जॉली कामतगर टीम यश जातो, स्वतः कॅप्टन समजावतोय धनराज याला. आयुष माली चांगली बॅटिंग करतोय. 2 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. चला धनराज मॅच सुरू करा, मॅचचा रिदम तोडू नका. 2 बॉल आणि 5 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. चांगलाच कलाटणी घेणारा सामना ठरलाय, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना ठरलाय. महाराष्ट्रात थंडी कमी आहे सध्या, परंतु सध्या गरमागरम असं वातावरण या मॅच मध्ये. सामना तापलाय. शेवटचे 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. धनराज थोडंसं प्रेशर मध्ये जरूर असेल, कारण जवळजवळ 3 मोठे फटके त्याच्या गोलंदाजीवर आलेले आहेत आणि 2 मध्ये 5 डिपेंड करायचे आहेत या वेळेला धनराज याला. आयुष माली पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर लाजवाब बारी केलेली आहे आयुष माली या फलंदाजाने. पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय धनराज. ओ चांगला बाउन्सर, अतिशय चांगला बॉल. स्विंग अँड मिस, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आता मात्र शेवटचा 1 बॉल शेष असेल आणि 1 बॉलवर 5 रनची आवश्यकता. षटकार मारला तर विन आणि चौकार आला तर सुपर ओव्हर. मलाही वाटलं नाही शॉर्ट बॉल टाकेल हा गोलंदाज, कारण कवसला त्याने फिल्डर लावला, लॉंग ऑफ ठेवला, फाईन लेग आतमध्ये आणला आणि त्याच्यानंतर शॉर्ट बॉलचा वापर. बॅटिंग टीमने DRS घेतलाय व्हाईट बॉल चेक करण्यासाठी, बाउन्सर चेक करण्यासाठी. हा व्हाईट बॉल आहे का हे चेक केलं जाईल. तसं आमच्या तिसऱ्या पंचांना सुद्धा थोडंसं फेअर डिलिव्हरी, व्हाईट बॉल नाहीये, त्याच्यामुळे 1 बॉलचा खेळ शिल्लक आणि 1 बॉल मध्ये 5 धावा करायचे आहेत. चौकार मारला तर सामना सुपर ओव्हर मध्ये, षटकार मारला तर सामना जय ब्राह्मणदेव भाटाळे हा संघ जिंकताना दिसेल. परंतु हेमंत भाई मैं इतना ही कहना चाहूंगा, मुकाबला कोई भी जीते कोई भी अंदर नहीं जाएगा. कोई अंदर जाएगा नहीं. 1 बॉल 5 रनची आवश्यकता. सामना टाय झाला, बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 1 बॉल 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धनराज. शेवटचा बॉल. ओ चांगला बॉल, विकेट. अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर या टीमने. काय जबरदस्त चित्तथरारक मॅच आपल्याला पाहायला मिळाली. एकतर्फी असं वाटलं होतं एक वेळेस का हा सामना जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, मात्र शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा पारड बदललं. मात्र शेवटच्या 2 बॉलवर करामत केली धनराजाने आणि ही मॅच जिंकून दिली आपल्या टीमला. मी प्रेक्षकांना एकच विनंती करेन, आयुषसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय खेळला हा पोरगा,
या शेवटच्या मुवमेंटला नक्कीच तो बाद झालाय, परंतु गोलंदाज धनराजला अक्षरशः घाम त्याने फोडला होता, परंतु शेवटी जॉली स्पोर्ट्स कामतघरने हा सामना जिंकला. अभिनंदन टीम जॉली स्पोर्ट्स कामतघर. रोमित यांनी व्यासपीठावर यायचं, आपलं 1000 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जा, कारण तो तुम्ही झेल टिपला होता त्याबद्दल एक पारितोषिक आलं होतं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, ते पारितोषिक घेऊन जा प्लीज. यस, त्याचबरोबर दिनेश पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक होतं, ते देखील ते रोमितला दिलं जाईल. 1500 रुपयाचं पारितोषिक. महेश दादा परशुराम पाटील यांच्याकडनं सुद्धा 5000 रुपये. हर्षद म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा कॅश साठी जी झेल घेतला होता, अप्रतिम झेल, त्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक हे हर्षद म्हात्रे यांच्याकडून रोनित साठी आहे. मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू ओम पाटिल. 14 रन बनाए और 5 रन देकर आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नंतर देऊ, थोडंसं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम विजय कांबळे साहेब. भारतीय कम्युनिस्ट पक्ष विजय कांबळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी निलेश दादा चौधरी साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते विजय कांबळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर प्राध्यापक कश्यप बारामती यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यस, मैन ऑफ द मैच अवार्ड जा रहा है ओम पाटिल को. ओम पाटिल इज द मैन ऑफ द मैच. प्राध्यापक कश्यप बारामती यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी निलेश दादाला विनंती करणार आहे. वेलकम मनोजजी गुळवी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. एक डॅसिंग पर्सनॅलिटी मनोजजी गुळवी, एक उत्कृष्ट क्रिकेटर. चैलेंज won the toss and they elected field. त्यानंतर उमेशजी सोनवणे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. उमेशजी सोनवणे. देखिए वहाँ पे जो भी टीम खड़ी है उसको जॉली कामतगर आपको बाउंड्री के पीछे जाना है प्लीज. उमेशजी सोनवणे यांचं स्वागत आणि सन्मान निलेश दादा चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर राजेशजी शाहू भारतीय जनता पार्टी, राजेशजी शाहू यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. जॉली स्पोर्ट कामतगर प्लीज आपको बाउंड्री के पीछे जाना है. बैक टू क्रिकेट नाउ. वेलकम ऑल ऑफ यू. यू आर वाचिंग BC4 फॉर्मेट सेमीफाइनल between Challenge and Tapasya Sport. With me, the evergreen commentator Ajay Garat joining in commentary. Welcome Ajay. धन्यवाद सिद्दीक जी. क्या कमाल का पिछला मुकाबला रहा, रोंगटे खड़े कर देने वाला ग्रामीण का मैच था. लेकिन अब सिटी क्रिकेट का घमासान सेमीफाइनल तपस्या 11 सोनाले बनाम चैलेंज स्पोर्ट्स. BC4 फॉर्मेट में ये दोनों टीमें राजेश जी शाहू यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. त्यानंतर गायकवाड साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. गायकवाड साहेब. संग्रामजी गायकवाड यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. चलो बल्लेबाजों को मैदान में उतरना है. तपस्या स्पोर्ट्स. यस, ओपनर भेजना है प्लीज. तपस्या स्पोर्ट. मैदानावर मॅच खूप गरम झाली आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा कुणालजी दाते आणि हेमंत पाटील यांनी मॅच खूप गरम केली होती कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा. क्या बात है. वाकई में अलग ही लेवल पर कमेंट्री भी चल रही थी और खेल भी चल रहा था. दीपकजी निकाळजे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दीपकजी निकाळजे. निपालजी निकाळजे, आपण कुठे असाल आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. दीपकजी. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए तुषार पाटिल
फेम टीम है तपस्या स्पोर्ट सोनाले। ये रहे सलामी बल्लेबाज तपस्या स्पोर्ट्स की ओर से सूरज केणे और उनके साथ प्रतीक विशे। तैयार हो जाइएगा एक और माउथ वाटरिंग कॉन्टेस्ट के लिए। धर्मराजा कप 2024 में आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है। ये दोनों टीमें फाइनल मुकाबले में भिड़ी थी डीडी ग्राउंड पर कुछ दिनों पहले BC4 चैंपियंस ट्रॉफी में, लेकिन अब सेमीफाइनल में आमने सामने वहां पर बाजी मार ली थी तपस्या स्पोर्ट्स ने। आज क्या चैलेंज स्पोर्ट्स यहां पर पलटवार कर पाएगी, ये देखने वाली बात है। खैर मैच कोई भी क्यों ना जीते, रोमांचकारी मुकाबला होना चाहिए। ओम मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच काय गोलंदाजी केली आणि काय बॅटिंग केली, आणि कॅप्टनने सुद्धा यायचंय।